वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आज निघणार आहोत सोमनाथ प्रकल्पावरनं. ते पहिलं बघणार आहोत ते सोमनाथचा धबधबा, तिकडे एक मंदिर आहे ते. त्याच्यानंतर जाणार आहोत ते ताडोबा जंगल सफारी, टायगर सफारी बघण्याकरता. साधारण 3 तास तरी लागतील तिकडे जाण्याकरता. हे आहे ते सोमेश्वर महादेव मंदिर सोमनाथचं. प्रकल्पापासून जवळच आहे. इनफॅक्ट हे प्रकल्पाच्या जागेवरच येतं आणि हे 400 ते 500 वर्ष जुने मंदिर आहे असं सांगण्यात आलं. अतिशय सुरेख छोटंसं मंदिर, निसर्गाच्या मध्ये बसलेलं, सर्वकडे चारी बाजूनी जंगल आहे आणि हे ताडोबाचाच पार्ट असल्यामुळे इथे ताडोबामधले जे काय जनावरं आहेत सगळी जंगली, ती सगळी याचा वावर असतो. बघा किती सुंदर असं हे मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे, छान मंदिर ठेवलेलं आहे. आणि तुम्ही आतमध्ये जेव्हा येता तेव्हा हे सिलिंग बघा, किती सुंदर बनवलेलं सिलिंग. 400-500 वर्षापूर्वीचं हे सिलिंग आहे. फार सुंदर असं हे दगडात बनवलेलं मंदिर आहे. मूर्ती पण बघा किती छान आहे. अतिशय सुरेख असं हे मंदिर प्रकल्पाच्याच जवळ आहे. त्याच्या हे दिसतंय हे गणपतीची, पार्वती आणि हनुमानचं मूर्ती आहेत इथे ठेवलेल्या आहेत. असं करत आम्ही मंदिरामधनं निघालो. ही मोठीच्या मोठी शिडी दिसते. हे डोंगरावर बसलेलं थोडंसं मंदिर आहे, त्यामुळे तुम्हाला वरती चढण्याकरता ही शिडी तयार केलेली आहे, स्टेअरकेस तयार केलेली आहे. भरपूर पार्किंगकरता जागा आहे आणि बाजूलाच आहे हा सोमनाथचा, ह्याला धबधबा म्हणतात. इथे हे 12ही महिने धबधब्याला पाणी असतं, कारण हे डोंगरामधनं पाणी येतं. पावसाळा चालू असल्यामुळे पाणी पण बरंचसं होतं. थोडेफार पर्यटकसुद्धा इथे आले होते. इथे जवळचे पर्यटक सॅटर्डे संडेला भरपूर असतात पिकनिक करण्याकरता. मग इथून आम्ही निघालो ते ताडोबाच्या अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरता. ताडोबा हे मंदिर, ताडोबा जे बोलतो या देवाच्या नावावरनं हे ताडोबा नाव आलेलं आहे. आणि अंधारी हा शब्द जो वापरला जातो, कारण ताडोबाच्या जंगलातनं अंधारी ही नदी वाहते आणि त्याच्यावरनं हे नाव आलेलं आहे. सफारी करण्याकरता तुम्हाला ह्या ओपन टॉप असलेल्या जीप सफारी मिळतात. अगोदरच बुकिंग करायला लागतं. ऑनलाईन बुकिंगची पण व्यवस्था आहे. हे 2 गेट समोरासमोर आहेत. अशी 8 गेट आहेत की जिथनं तुम्हाला सफारीचं चालू करता येते. पण ऑनलाईनवर बुकिंग करताना तुम्हाला कळेल की कुठच्या गेटवरनं तुम्ही सफारीची तिकीटं घेऊ शकता. आणि 2 टाईमला, एक सकाळी असतं आणि एक दुपारी असते. तर त्याप्रमाणे तुम्ही आपलं ॲडव्हान्स बुकिंग करू जा. जेव्हा सीझन चालू असतं तेव्हा नक्कीच ॲडव्हान्स बुकिंग केलेलं हे कधीही चांगलं. ऑफ सीझनमध्ये तिकीटं मिळू शकतात. हा रस्ता पण बघा किती सुरेख रस्ता आहे आणि हा ताडोबाच्या जंगलामधूनच जाणारा रस्ता आहे. आम्ही आतमध्ये शिरलो ते दिसली पहिली हरणं. अतिशय सुरेख अशी ही हरणं आहेत. हरणाचा मोठाच्या मोठा कळप होता आणि हरणंसुद्धा अशी मस्त तब्येतीने लठ्ठ होती. म्हणजे जंगलात वाढलेली हरणं कशी असतात त्याचं हे आपल्याला दिसतंय. बरीचशी हरणं होती, कळपच होता आणि आमचं चाहूल लागल्यामुळे ही थोडीशी थांबली आणि नंतर मग आतमध्ये जंगलामध्ये पळून गेली. पाऊस पण सुरू झाला होता आणि त्यामुळे थोडंसं ड्रायव्हिंग करायलासुद्धा कठीण होतं, कारण आतमध्ये पण बरेचसे खड्डे झाले होते, पाणी वाहत होतं. मेन इथे सफारी करण्याचा उद्देश होता की वाघोबा साहेबांना भेटायचं. अजून तरी जवळजवळ वाघोसाहेब दिसले नव्हते. 3-3.5 तासाची ही आमची सफारी होती. हा पण बघा परत एक हरणाचा कळप दिसलेला आहे.
काय सुंदर अशी गोंडसाह्य हरणं आहेत. तरी वाघ दिसला नसला तरी हरणं बघूनसुद्धा तुम्हाला खूप बरं वाटतं. ग्रीनरी सगळीकडे होतं कारण पावसाळा चालू होता आणि ही हरणाचा हा कळप थोडं बघा थोडीशी आपलं त्यांना चावू लागल्यानंतर हे कळप आतमध्ये जंगलामध्ये निघून जातो. असं करत आम्ही जवळजवळ 3 तास फिरत होतो. वाघोबाचं दर्शन होईल या आशेने. तरी अजून 2 तास झाले होते. वाघोबा काय दिसायला तयार नव्हता. दिसत होती ते फक्त हरणं आणि हरणाचा कळप. इकडे आमचा ड्रायव्हरसुद्धा नेहमीप्रमाणे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. जवळजवळ 30-40 गाड्या एका वेळेस आत जातात आणि प्रत्येक गाडी सफारीची गाडी असते ती एकमेकाला वॉकी टॉकीवरनं इंडिकेट करत असते की कुठे वाघ दिसतो आहे का, कुठे वाघाचा कॉल येतो आहे का, आणि मग ती एकमेकांना वॉकी टॉकीवरनं संदेश पाठवत असतात. आमचा पण गाईड होता सफारी गाईड, तीसुद्धा तशीच कॉन्टॅक्ट करून विचारत होती कुठे त्यांना दिसत आहे का. पण आजचा ही दुपार होती ही थोडीशी आम्हाला निराशा करणारीच होती कारण आमच्या कुठच्याही टीमला किंवा जी दुसरी टीम चालू होती कोणालाही वाघाचं दर्शन झालं नाही. मोर दिसले, थोडेफार रान कोंबडा दिसला, नंतर बरेचसे पक्षी दिसले, पण वाघ काय दिसायला तयार नव्हता. तुमचं नशीब लागतं एखाद्या सफारी तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला वाघ दिसणं. मी आत्तापर्यंत इतक्या सफारी केल्या अजूनपर्यंत तरी मला कुठेही वाघ दिसला नाही. दिसला तो फक्त सिंगापूरच्या नाईट सफारीत. असं करत मग आम्ही थोडंसं ब्रेक घेण्याकरता हे जुनोला म्हणून आहे गेट तिकडे आलो. चहा पिण्याकरता तिकडे थांबलो आणि मग तिथून निघाल्यानंतर आम्हाला परत एक दिसलं ते मोठं डुक्कर. दिसत हे रानडुक्कर होतं. उजव्या साईडला पण मोठं असं हे रानडुक्कर आहे आणि त्याच्या बाजूलाच एक हरिणसुद्धा दिसलं. तर बघा किती छान असं हे हरिण आहे, असं थोडंसं आतमध्ये लपलेलं आहे. आणि नंतर पुढे जाताना गवा दिसला. हे गवा आपल्याला राधानगरीमध्ये कोल्हापूरच्या इथे जंगलामध्ये खूप दिसतात आणि हे गवांची ताकद पण भरपूर असते. मोठमोठाले असे गवे असतात आणि ते लोकांच्या अंगावरसुद्धा धावून जातात. 3 गवा दिसले आम्हाला इथे, पण वाघोबा काय दिसत नव्हता. सगळ्यांच्या नजरा वाघोबावर लागल्या होत्या. आणि इथे शूटिंग करण्याकरता तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की मोबाईल शूटिंग अलाउड नाही आहे. तुमचा कॅमेरा असेल तर तुम्हाला कॅमेराची फी भरून तुम्हाला ताडोबाच्या जंगलात शूटिंग करता येतं. त्यामुळे तुम्ही ताडोबाला जाणार असाल तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. हा आहे मोठाच्या मोठा गवा, त्याच्यावर अजून 2 जण आहेत पण ते आतमध्येच होते जंगलामध्ये. तर झाडाझुडपामध्ये लपलेले असल्यामुळे ते काय असे नीट दिसत नव्हते. वाघोबाचा तर पत्ताच नव्हता. पण ओव्हरऑल जंगलात ते 3 तास जो फिरलो तो खरंच इतका मस्त फ्रेश करणारा असा ही टूर होती. कारण फ्रेश हवा, प्युअर ऑक्सिजन आपण जंगलामध्ये घेताना जाणवत होता आणि आजूबाजूची शांतता इतकी सुंदर होती की जंगलामधली वाघोबा नाही दिसला तरी वसूल झाली होती. इथे दिसलं हे सांबर आणि त्याच्याच बाजूला त्याचा दुसरा जोडीदार पार्टनरसुद्धा तिकडे बसला होता. संध्याकाळ झाली होती 6च्या सुमारास. आता सगळे प्राणी आपापल्या जागेवर येऊन विश्रांती करता बसलेले असावे. शेवटचा चान्स मिळतोय का याकरता आमच्या ड्रायव्हरनी परत प्रयत्न केला, पण आम्हाला काय वाघोबाचं दर्शन झालं नाही. असं करत आमची ट्रिप संपली. आम्ही परत ज्या ठिकाणावरून चालू केलं होतं आमची सफारी तिकडे येऊन पोचलो. थोडासा चहा पिण्याचा प्रोग्राम झाला आणि आमचा आजचा मुक्काम होता हे चंद्रपूरला आम्ही पोचणार होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत नागपूरकरता निघणार होतो. ओव्हरऑल अशी ही ट्रिप आमची फारच छान झाली
आम्ही आलो आहे ते बंधन ग्रुपमधनं आणि त्यांनी ही टूर अतिशय सुंदर अशी व्यवस्थित अरेंज केलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्या हा जर भाग बघायचा असेल तर अशाच एखाद्या टूरमधनं जर आले तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्था चांगली असते आणि जेव्हा आपण आनंदवन, सोमनाथ किंवा लोक बिरादरी, हेमलकसामाई जातो तेव्हा ग्रुपनी डॉक्टर विकास आमटे साहेब, डॉक्टर प्रकाश आमटे साहेब आणि मग तिथूनच्या सोमनाथमध्ये सुद्धा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला डिस्कशन करण्याकरता चांगला वेळ मिळू शकतो आणि ग्रुपमध्ये आल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी चांगली माहिती मिळू शकते. तर जमल्यास तुम्ही या ग्रुपमधनं ट्रॅव्हल करा किंवा दुसरा कुठचाही जरी ग्रुप असेल त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करा. पण 2-2, 3-3 जणांचं जसं असेल फॅमिली तरीसुद्धा तुम्हाला ट्रॅव्हल करता येईल. राहायची व्यवस्था तुम्ही त्या ठिकाणी आनंदवन, सोमनाथ किंवा लोक बिरादरी, हेमलकसामध्ये कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं राहायची व्यवस्था बुकिंगसुद्धा करू शकतात. जेवण सगळीकडे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं जेवण आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे ते जेवण आम्ही जेवल्यानंतर आनंदवनला जेवलो, नंतर हेमलकसाला जेवलो, सोमनाथला जेवलो आणि मग चंद्रपूरला आम्ही जेवायला आलो ते रेग्युलर हॉटेलमध्ये जेवलो. त्या हॉटेलमध्ये जेवण जे होतं ते आपलं नेहमीसारखं पंजाबी पनीर मसाला किंवा काय आलू मटर किंवा हे त्याच्या तोडीचं जर तुम्ही कंपॅरिझन जर केलं त्या 3 प्रकल्पामधलं जेवण तर मी तर त्याला प्रकल्पाच्या जेवणाला जवळजवळ 9-10 पॉईंट्स नक्कीच देईल आणि ह्या हॉटेलच्या जेवणाला एक 4-5 पॉईंट देईल. तर असं हे व्यवस्थित असं ही टूर आहे. आपल्याला माहिती व्यवस्थित मिळते. काय प्रकारचं कार्य बाबासाहेब आमटे आणि त्यांच्या फॅमिलीनी समाजाकरता केलेलं आहे हे बघायला मिळतं. आनंदवन, हेमलकसा, लोक बिरादरी आणि सोमनाथ हे तिन्ही प्रकल्प अगदी निराळे आहेत. त्यांचं प्रत्येकाचं उद्दिष्ट हे निराळं होतं आणि त्या उद्दिष्ट गाठण्याकरता त्यांची जी वाटचाल चालू आहे ती खरंच अगदी ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे. तर प्रत्येकाने इथे एकदा तरी भेट द्यावी. ही माहिती त्यांची कार्याची माहिती समजून घ्यावी. सोमनाथमधली शेती जर तुम्ही बघितलं, शेतीविषयीची माहिती हे अतिशय उत्कृष्ट अशी माहिती तिथूनचे जे लोक आहेत ती तुम्हाला देतात. लोक मध्ये गेल्यानंतर बिरादर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर त्यांनी जी स्थापन केलेली जी शाळा आहे तिथे जवळजवळ 800 ते 900 विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी आजूबाजूच्या खेडेगावातनं आलेली डोंगरातनं आलेली मुलं कशी शिक्षण घेतात त्यांचं मागच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्यांच्या ग्राउंडमध्ये ते सकाळची कशी प्रॅक्टिस करतात आणि नंतर तिथूनचं जे हॉस्पिटल केलेलं आहे तयार त्याची सेवा कशी होते हे तर आपण बघितलेलंच आहे. असा होता आमचा हा 6 दिवसाचा प्रवास आणि खरंच हे बघून अतिशय चांगली ट्रिप झाली आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सला तुम्ही नक्कीच येऊन भेट द्या आणि माहिती करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता आपला दुसरा व्हिडिओ येईल ते नागपूरला आपण काय काय बघितलं त्याच्यावर. तोपर्यंत बाय बाय.